तेव्हा गाढव CEO बनतं. चिंटू गाढव सकाळी 9ला ऑफिसमध्ये एंट्री करतो. सगळे झोपलेले. पुण्यात एक कंपनी होती. तिथे सगळे काम टाळायचे. मग बॉसने नवीन CEO आणला, चिंटू गाढव. बॉस म्हणाला चिंटूला, चिंटू आजपासून तू CEO, कारण तू एकटाच 9ला येतोस. चिंटू म्हणाला, ठेचू म्हणजे पगार डबल. चिंटू मीटिंगमध्ये सगळे स्टाफ उशिरा येतात. चिंटू म्हणाला, नवीन नियम नंबर 1, जो 9 वाजून 5 मिनिटांनंतर येईल त्याला माझं गाणं ऐकावं लागेल. चिंटू जोरात म्हणतो, साहेब हे तर टॉर्चर आहे. चिंटू म्हणाला, याला टीम बिल्डिंग म्हणतात. सगळ्यांच्या फाईल्स चिंटूच्या पाठीवर, तो सर्व रूममध्ये झोपला आहे. दुसरा एम्प्लॉय म्हणतो, सर आमचं काम. चिंटू झोपेत म्हणतो, झोपेत काम होतं, मी ड्रीम वर्किंग करतो. सकाळी 6ला ओरडलो की तुमचे ईमेल ऑटोमॅटिक सेंड होतील. खरंच 6ला तो ओरडतो आणि लॅपटॉपवर ईमेल सेंड होतात. क्लायंट मीटिंगमध्ये मोठा क्लायंट म्हणतो चिंटूला आणि चिंटूला पाहून घाबरतो. क्लायंट, हा CEO? चिंटू म्हणतो, होय, मी प्रामाणिक आहे, लाथ मारत नाही, फक्त काम करतो. तुमचे कॉम्पिटिटर गाढव आहेत. मी CEO आहे, फरक कळाला? क्लायंट हसतो आणि डील फायनल करतो. पहिल्यांदाच कोणी खरं बोललं. सर्व्हर क्रॅश होतो. सगळे टेन्शनमध्ये. काळजी करू नका असं चिंटू म्हणतो. आमच्याकडे बॅकअप प्लॅन आहे. चिंटू सगळ्या फाईल्सची प्रिंटआउट पाठीवर बांधून क्लायंटला डिलिव्हर करायला निघतो. टेक्नॉलॉजी फेल झाली तरी गाढवाची मेहनत फेल होत नाही. कंपनी नंबर 1 होते. बॉस खुश. चिंटूला बॉस म्हणतो, तू कंपनी वाचवलीस, तुला काय हवं? चिंटू म्हणतो, शनिवार रविवार सुट्टी आणि भरपूर गवत. तात्पर्य, कधी कधी गाढव मेहनत करणारा CEO परवडला, पण नुसतं इंग्लिश बोलणारा नाही. सबस्क्राईब करा, नाहीतर चिंटू ओरडेल.